7 मोबाईल, 1 लॅपटॉप, 1 हार्ड डिस्क आणि 1 टॅब हे पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलं आहे। फॉरेन्सिक तपासणीकरता संपूर्ण डिव्हाइसेस पोलिसांनी पाठवले आहे। फॉरेन्सिक रिपोर्ट लवकरच येईल, त्यामध्ये अधिक माहिती आपल्याला मिळणार आहे। आज नागपुरवरनं एक अमरावती पुलिस अधीक्षक के साथ, एसपी के साथ और सीपी के साथ बैठकर ये जो केस है, ये केस को कहाँ तक अभी पुलिस आई है। वारंवार सांगतो की मीडिया समोर स्टेटमेंट करणारे कोणी असो, माझी सर्वांना सूचना आहे, विनंती आहे, जोपर्यंत पोलीस अधिकृत स्टेटमेंट मीडियाला करत नाही किंवा अधिकृतपणे सांगत नाही तोपर्यंत तो भारतीय जनता पार्टीचा असो, काँग्रेसचा असो, कुठलाही नेता असो, त्यांनी अशा प्रकरणाची सेन्सिटिव्हिटी लक्षात घेता, संवेदनशीलता लक्षात घेता, कारण अशा प्रकरणात तुम्ही जास्त बोलाल तर जे व्हिक्टिम्स आहे ते घाबरतात पोलिसाकडे येण्याकरता। तुम्ही राजकीय स्टेटमेंटमुळे घाबरतात, समाजामध्ये वेगळा त्या ठिकाणी मेसेज जातो। त्यामुळे पोलिसांचं काम पोलिसांना करू दिलं पाहिजे। पोलीस अधिकृतपणे सांगतील आणि असे बयानबाजी करून दोन समाजामध्ये, दोन धर्मामध्ये, अमरावतीमध्ये वातावरण जे तंग आहे त्याला अधिक तंग न करता पोलिसांच्या चौकशीवर जास्त भर देऊन थेट आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल असे गुन्हे पुन्हा अमरावतीमध्ये होणार नाही, कोणाची हिंमत होणार नाही। याकरता करावयाची कारवाई ही सरकार जे करताय किंवा आपण पोलीस करताय त्याबद्दल जास्त लक्ष दिला पाहिजे आणि कुठल्याही स्टेटमेंटनी इन्क्वायरीवर किंवा समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे। मी सर्वांना पुन्हा आपल्या माध्यमातून विनंती करतो लोकप्रतिनिधींना की मोजून मापूनच बोललं पाहिजे अशा प्रकरणात आणि पोलिसांना हे दिलं पाहिजे। तुमच्यामुळं जे बयान द्यायला येणार आहे ते लोक घाबरू नये याची काळजी घेतली पाहिजे। सर, या सगळ्यामुळे अल्पसंख्याक 180 पेक्षा जास्त पीडित आहे, तर त्याचं काय सांगू? कारण तसे पुरावे आलेले नाही। आमदार साहेबांनी आज बोंडे साहेबांच्या म्हणण्याचं त्यांच्याकडे काही पुरावा असेल किंवा त्यांच्याकडे काही गोष्टी असतील त्या पोलिसांना दिल्या पाहिजे। मीडियामध्ये, प्रेसमध्ये एखादी गोष्ट नंतर पोलिसांकडून सांगण्यात येतं। पोलीस शेवटी प्रेस कॉन्फरन्स घेत असतात, पोलीस अधिकृत माहिती येतात, पण त्यांच्याकडे बोंडे साहेबाकडे किंवा अजून नवनीत राणाकडे किंवा प्यारे खान जे काही स्टेटमेंट करतात आहे त्यांना माझी विनंती आहे की मीडियाच्या माध्यमातून समाजामध्ये कोणत्याही पद्धतीचं असं वातावरण होणार नाही, पण तुमच्याजवळ जे काही पुरावे आहेत ते सर्व पोलिसांना दिले पाहिजे। जे जे काही भेटतं ते पोलिसांना दिलं पाहिजे आणि पोलिसांना तपास करण्याकरता अधिक बळ दिलं पाहिजे, अधिक माहिती दिली पाहिजे, जेणेकरून जे चौकशी जी SIT आहे ते अजून चांगलं काम करू शकेल। आपण मीडियामध्ये स्टेटमेंट करून पोलिसांच्या चौकशीला भरकवणं नाही किंवा SITला भरकवणे हे काम कोणी करू नये। सर्व लोकप्रतिनिधींना माझी विनंती आहे, जे असेल ते पोलिसांना दिलं पाहिजे। पोलिसांनी सर्व हातखंडे जे पोलिसांचे आहेत सरकारच्या माध्यमातून ज्या गोष्टी कराव्या लागतात आणि तुमच्या माध्यमातून मी विनंती करतो आहे की व्हिक्टीम जे आहेत त्यांनी कुठलंही भीती बाळगू नये, त्यांच्या नावाचा कुठलाही चर्चा होणार नाही, त्यांनी कुठल्याही पद्धतीने या ठिकाणी घाबरू नये। अशा प्रकरणामध्ये अशा दुबार घटना घडू नये म्हणून व्हिक्टीमनी समाजाला सहकार्य केलं पाहिजे, पोलिसांना सहकार्य केलं पाहिजे आणि काही त्यांना कुठलीही भीती किंवा कुठल्याही त्या ठिकाणी पुढच्या काळात त्यांचं काही वाईट होईल याची काळजी त्यांनी करू नये। सर्व व्हिक्टीमनी जसं आता नागपूरची एक मुलगी आली आहे तसंच सर्वांनी अमरावतीमध्ये पुढाकार घ्यावा आणि ज्या व्हिक्टीम आहे त्यांनी जास्तीत जास्त पोलिसांना आपले बयान द्यावे, जेणेकरून असा तपास पुढे जाईल आणि खरंच त्या ठिकाणी आरोपीला कठोर शिक्षा होईल। असं आहे, मी सांगतो आज कुठल्याही आरोप प्रत्यारोपाचं मी उत्तर द्यायला नाही आलो आहे, मी उत्तर द्यायला आलो आहे आज आपल्या सरकार आणि पोलिसांची चौकशी काय चालू आहे। पोलिसांचं उद्या स्टेटमेंट होईल, पुन्हा ॲडिशनल माहिती मिळेल, रोज माहिती आपल्याला मिळेल जे जे नवीन आली ती। पण मी आज आलो आहे थोडा तपासाच्या दृष्टीने, प्रभारी मंत्री म्हणून रोज बोलतो आहे पोलिसांची, पण आज स्वतःहून या ठिकाणी का आलो की कुठल्या दिशेनं आपण जातो आहे, काही सुट्टा आहे का, काही राहिला आहे का, कुठल्या दिशेनं आपण जातात ते काही ॲडिशनल माहिती काही आपल्याकडे असतात ती आपण देतो पोलिसांना।
त्यामुळं आज सरकार म्हणून देवेंद्रजींनी आय जी सोबत बैठक घेतली, मी एस पी सोबत बैठक घेतली. यामधनं एकच उद्देश आहे की आरोपी हा कुठल्याही पद्धतीने कुठल्याही मार्गाने सुटू नये, पुरावे पूर्ण मिळाले पाहिजे आणि आरोपीला कडक शिक्षा झाली पाहिजे. बाद में आपसे मिली चल रही है इसका देखिए, ये नागरिक का प्रश्न है, प्रेस वालों को बात सुनते पहले. मैं नागरिक नहीं, मैं पत्रकार बोल रहा हूँ सर 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 मेरा एक मिनट सर, इस प्रश्न का उत्तर है नहीं है. एक मिनट नहीं यार, रुक एक मिनट सर. देखिए, महाराष्ट्र हम में लोग- बदनामी हुई पूरे देश में, इसके ऊपर आप कार्रवाई करेंगे? मीडिया पर हम पर भी बोल, हमने बदनामी, हमारे पे भी कार्रवाई करेंगे आप, आपके नेताओं पे कार्रवाई करेंगे? देखिए, क्या रोकेंगे आप उनको आप? अभी अंतिम पुलिस का आने का है, अभी चौकसी के अभी आप पूरे पहलू खुलने के हैं. अब एक आज विक्टिम करके बयान देने आया है. आगे क्या क्या होता है ना आपको मालूम है ना मुझे मालूम है. आप ऐसी बात मत करिए. प्रेस के होने के बावजूद भी पूरे मैं देश में आपको बदनामी हमारी, देखिए, हमारे अमरावती की बेटियों की बदनामी हमारे को वो खंत है आगे। आपको